बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरात अनुश्री मानेचं सत्य समोर आलंय. नक्की काय आहे सत्य जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तर बिग बॉसच्या घरात अनुश्री मानेचा एकला चलो रे गेम चाललाय. पहिली टोळीमध्ये होती, नंतर टोळीमध्ये दगाफटका केला आणि काट्यामध्ये यायचा प्रयत्न केला. आता काटाच ग्रुप तोडायचं म्हणत आहेत. म्हणजेच अनुश्री मानेचा ना इकडला ना तिकडला गेम राहिलेला आहे. ती लॉयल्टीचा गेम खेळत नाही, ती एकला चलो रे गेम खेळत आहे. पण तिच्या गेमची स्ट्रॅटेजी नक्की काय आहे? तिला असं वाटतंय की मला प्रत्येक वेळेस सगळ्यांचा आधार घेऊन पुढे जायचं आहे. म्हणजेच काही दिवस टोळीमध्ये राहायचं आहे, काही दिवस काट्यामध्ये राहायचं आहे आणि इन द एंड शेवटी स्वतःला ट्रॉफी द्यायची आहे. त्याचबरोबर तिचा हा विचार आहे की मी टोळी आणि काट्याच्या विरुद्ध जाऊन लोकांना हे दाखवायचं आहे की मी एकटीच आहे आणि माझ्याबरोबर कोणीच नाही आहे. अशा प्रकारचा गेम खेळायचा तिने सध्या तर ठरवलं असंच वाटतंय. कारण लोकांना हे दाखवते की बघा माझ्यासोबत काटाही नाही आहे, माझ्यासोबत टोळी नाही आहे आणि मी एकटीच आहे. त्यात काल तुम्ही पाहिलं असेल एपिसोडमध्ये की ती आपल्याला रडताना सुद्धा दिसलीच. म्हणजे तिचा हे दाखवण्याचा प्रयत्न आहे की बघा मी किती एकटे या घरामध्ये आणि मला माझ्या घराची आठवण येते, तरीसुद्धा मी स्ट्रॉंग पद्धतीने गेम खेळते. म्हणजेच लोकांना इमोशनल करून त्यांचे वोट मिळवण्याचा प्रयत्न अनुश्री माने करत आहे. आणि हेच अनुश्रीच्या गेमचं सत्य आहे की लोकांना इमोशनल फुल बनवायचं, आपल्या गेमसाठी लोकांचा वापर करून घ्यायचा आणि गेममध्ये पुढे जायचं. पण खरं सांगू का मित्रांनो, बिग बॉस हा पर्सनॅलिटीचा गेम आहे. या गेममध्ये जर का तुम्ही लॉयल्टी नाही पाळली किंवा तुमची मैत्री खरी नाही दिसली तर ऑडियन्स त्या कंटेस्टंटला तशा लेवलला सपोर्ट नाही करत. अनुश्री मानेला आता किती जरी वाटत असेल की तिचा गेम चांगला चालू आहे, पण प्रेक्षक तिला त्या लेवलला पसंत नाही करत, हे आपल्याला बाहेर सोशल मीडियावरती प्रखरतेने जाणवत आहे. अनुश्री मानेचा गेम हाच आहे की तिला एकट्याने जायचं आहे आणि लोकांना इमोशनल करायचं आहे आणि हेच अनुश्री मानेचं सत्य आहे. तुम्हाला काय वाटतंय? यामुळे अनुश्री मानेचा फायदा होईल की तोटा? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.